या बातमीचे प्रायोजक आहेत रामकृष्ण हरी वस्त्र भांडार, बस्त्यांची भव्य दालने। आमच्या शाखा नारायणगाव बायपास, नारायणगाव बाजारपेठ, निमगाव सावा, जांबूत, बेल्ढा, आळेफाटा, पारगाव, शिंगवे, ओतूर। आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला। बिहार विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली। बिहारमध्ये 2 टप्प्यात विधानसभा निवडणूक होत आहेत। 6 आणि 11 नोव्हेंबरला मतदान होणार असून 11 नोव्हेंबरला मतमोजणी होईल। बिहारमध्ये सत्ताधारी एनडीए आणि विरोधी बाकांवरील महागठबंधन यांच्यात थेट लढत होत आहे। पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली। बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपकडून महाराष्ट्र पॅटर्न राबवला जाऊ शकतो। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी याबद्दलचे स्पष्ट संकेत दिले। बिहारमध्ये एनडीए विजय झाल्यास नितीश कुमार यांना पुन्हा मुख्यमंत्री करणार का, असा थेट प्रश्न भाजपचे वरिष्ठ नेते आणि गृहमंत्री अमित शहा यांनी एका मुलाखतीत विचारण्यात आला। त्यावर एखाद्याला मुख्यमंत्री करणारा मी कोण, असा प्रतिप्रश्न शहांनी केला। एनडीएमध्ये अनेक पक्ष आहेत, अनेक पक्षांची युती आहे। बिहार विधानसभा निवडणुकीनंतर सगळ्या पक्षांचे विधिमंडळ गट नेते निवडतील, मग हे नेते मिळून आपला नेता ठरवतील, असं अमित शहा म्हणाले। बिहारमध्ये एनडीए नितीश कुमार यांच्या नेतृत्वात निवडणूक लढत असून केवळ भाजपच नव्हे तर बिहारच्या जनतेचाही त्यांच्यावर विश्वास आहे, असं अमित शहा यांनी म्हटलं। नितीश कुमार यांना भाजप पुन्हा मुख्यमंत्री करेल, त्यांना मुख्यमंत्रीपद कायम ठेवण्यात येईल, असं विधान करणं शहांनी खुबीने टाळलं। त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे। जेडीयू आणि भाजप 2020च्या विधानसभा निवडणुकीतही युती करून लढले, तेव्हा जेडीयूला 43 तर भाजपाला 74 जागा मिळाल्या। एनडीएने बहुमताचा आकडा गाठला। त्यावेळी जास्त जागा जिंकूनही भाजपनं नितीश कुमार यांना मुख्यमंत्रीपद दिलं, कारण भाजपनं नितीश यांच्या नावाची घोषणा निवडणुकीच्या आधीच केली होती। सत्ता आल्यास मुख्यमंत्री नितीशच होतील, असं भाजपनं आधीच जाहीर केलं होतं। पण यावेळी मात्र भाजपनं अशी कोणतीही घोषणा केलेली नाही। विधानसभेची निवडणूक नितीश कुमार यांच्या नेतृत्वात लढत आहोत, मुख्यमंत्रीपदाचा निर्णय नंतर घेऊ, असं अमित शहा म्हणाले। अशीच भाषा, असे शब्द गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्राच्या संदर्भात वापरले गेले। त्यावेळी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते, त्यांच्या नेतृत्वात महायुती विधानसभा निवडणूक लढवली, पण निकाल लागताच भाजपला 125 पेक्षा जास्त जागा भाजपने मुख्यमंत्रीपद आपल्याकडे घेतलं। आता त्याचीच पुनरावृत्ती बिहारमध्ये होण्याची शक्यता आहे।